सरन्यायाधीश भूषण गवईंचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार. संविधान रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचं साधन. सोहळ्यात गवईंचं विधान. न्यायदानात तटस्थपणाची ग्वाही. सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार फक्त विधिमंडळाकडून नव्हे तर 13 कोटी जनतेकडून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गवईंच्या कार्याचे गौरवोद्गार. जनहितासाठी घेतलेल्या निर्णयांची सांगितली आठवण. विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडणुकीवरून विरोधक आक्रमक. सरन्यायाधीशांच्या सत्कारावेळी विरोधी पक्षनेत्यांची खुर्ची रिकामी. मग या नेत्यांकडून सरन्यायाधीश गवईंना पत्र. सर्व जागा लढवायच्या हिशोबानं कामाला लागा. परिस्थितीनुसार युतीबाबत मित्रपक्षांशी बोलून निर्णय घेऊ. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू. सागर धसांविरोधात गुन्हा दाखल. गाडी सुरेश धसांच्या मालकीची. विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन. 70,000हून अधिक शिक्षकांसह आमदार रोहित पवारही सहभागी. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार. मंत्री महाजनांचं आश्वासन.